मित्रांनो 20व्या शतकामध्ये जॉन रॉल्स नावाचा एक तत्वज्ञ होऊन गेला। त्याने द व्हील ऑफ इग्नोरन्स नावाची एक कॉन्सेप्ट सांगितली आणि ती कॉन्सेप्ट अशी सांगते की मित्रांनो ती व्हील्स ऑफ इग्नोरन्स नावाची कॉन्सेप्ट अशी सांगते की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा वाद होत असतात त्या वादाचं कारण म्हणजे आपला फायदा कोणत्या गोष्टीमध्ये आहे आणि आपला तोटा कुठे आहे हे समजणं। काही वेळापुरता आपण आपला फायदा आणि तोटा ज्यावेळेस बाजूला ठेवून निरपेक्ष पद्धतीने विचार करायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं आज आपण अनेक गोष्टींमध्ये आपण अवैध फायदा मिळवत आहोत आणि अनेक गोष्टींमध्ये आपलं अवैध नुकसान देखील होत असल्याचं लक्षात घेतलं पाहिजे। मुळात ज्या देशामध्ये संसाधनांची कमी आहे आणि जो देश बेकारी, बेरोजगारी, महागाई, टंचाई या अशा समस्येतून जात आहे त्या देशामध्ये संसाधनाच्या वितरणावर आधारित जेव्हा एखादं धोरण बनत असते तेव्हा त्या धोरणावर टीका होणं, त्या धोरणावर वादविवाद होणं हे अटळ आहे। कारण संसाधनाच्या वितरणाच्या धोरणाचा संबंध हा प्रत्यक्ष जनतेच्या मूलभूत गरजांशी असतो। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे। आज घडीला आपल्याकडे आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे प्रामुख्याने दोन गट आढळतात। पहिला गट जो आरक्षणाच्या समर्थनात आहे तो गट अशा समुदायामध्ये, अशा समाजामध्ये वावरतो की जिथं केवळ आरक्षणाच्या बाजूने चर्चा केली जाते आणि तिथं हे सुद्धा सांगितलं एखादा विशिष्ट समाज हा आपल्या आरक्षणावरती गदा आणण्याचं काम करत असतो आणि हा तोच समाज आहे जो समाज आपल्यावरती वर्षानुवर्षापासून अन्याय करत आलेला आहे। दुसरा गट आहे जो आरक्षण विरोधी, त्यांच्या मते आरक्षण हे चुकीच्या लोकांना भेटत आहे, त्यामुळे सत्ता चुकीच्या लोकांच्या हातात गेल्यामुळे देश हा कधीच महासत्ता बनू शकत नाही। म्हणून या टोकाच्या परस्पर विरोधी विचारधारेतून बायस असिमिलेशन नावाची एक संकल्पना उदयाला येते। मित्रांनो ती संकल्पना असं सांगते जेव्हा एखादी व्यक्ती, एखादा विचार हे सत्य आणि तर्कासहित आपल्या विचारधारेच्या विरोधी बोलायला लागतो तेव्हा तो विचार, तेव्हा ते सत्य ऐकून घेण्याची, ते सत्य पचवण्याची आपली तयारी नसते, सहनशक्ती संपलेली असते। तुम्ही सुद्धा त्या बायस असिमिलेशन संकल्पनेचा शिकार होऊन आला असेल किंवा कोणाला भेटलेल्या आरक्षणामुळे तुमच्या पोटात दुखत असेल आणि संयोजकांनी दिलेल्या विषयानुसार माझी जात तू घे, तुझी जात मला दे असा वाद घालण्यासाठी इथं आला असेल तर माझं भाषण तुम्ही ऐकूच नका। त्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे जात निर्मूलनासाठी आपल्याला आरक्षणाची उपयुक्तता समजून घेण्याची। परीक्षक महोदय विषयाच्या अगदी सुरुवातीला एक जबाबदारपूर्ण विधान करतो। या ठिकाणी आपल्या धोक्यात आलेल्या आरक्षणाची भीती ही संयोजकांनी दिलेल्या विषयामागील भावना मी समजू शकतो, पण तरी सुद्धा तुझ्या पोटात दुखत असेल तर माझं आरक्षण तू घे, तुझी जात मला दे आणि माझी जात तू घे हा विषय पाहता जेव्हा तुझं आणि माझं हा वाद उभा राहतो तेव्हा त्याचे परिणाम हे विषमतेमध्ये दिसायला लागतात। पण घटनाकार आम्हाला सांगतात विषमता हीच इथल्या जातीय व्यवस्थेचा मूळ आहे आणि म्हणून विषमतेचा अंत म्हणजे राष्ट्र निर्मितीचा अर्थात समतेवर आधारित समाज निर्मितीची पहिली अट आहे हे आपण सर्वप्रथम विषयाच्या अनुषंगाने लक्षात घेतलं पाहिजे। तुम्हा सगळ्यांना माहिती असेल केरळमध्ये एक त्रावणकोर नावाचा भाग आहे। स्वातंत्र्यापूर्वी ते एक मोठं साम्राज्य होतं आणि त्या साम्राज्यामध्ये वर्षानुवर्षापासून अन्यायाची, अत्याचाराची परिसीमा दर्शवणारे काही कायदे होते। त्यापैकी पहिला कायदा होता त्या साम्राज्यामध्ये तिथल्या दलित पुरुषांना रस्त्यावरती चालत असताना डोकं वर करून चालायची परवानगी नव्हती, तसं चालायचं असेल तर त्यांना हेअर टॅक्स द्यावा लागायचा। तिथला दुसरा कायदा असा होता दलित स्त्रियांना सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना त्यांचे स्तन झाकण्याची परवानगी नव्हती, अर्थात ते तसं करायचं असेल तर त्यांना ब्रिस्ट टॅक्स द्यावा लागायचा। मित्रहो आज आपल्या महाराष्ट्रातली लहान मुले ही मुलं जिजाऊंच्या, सावित्रींच्या कथा ऐकत मोठे होतात, उत्तर भारतातील मुलं राणी लक्ष्मीबाईंच्या कथा ऐकत मोठे होतात, पण आज सुद्धा त्या केरळमधील मुलं हे नांगेली नावाच्या एका स्त्रीच्या कथा ऐकत मोठे होतात। ती कथा अशी आहे, ती नांगेली नावाची स्त्री रस्त्यावरनं उघडं चालण्यास नकार देते, तिथल्या सवर्णांकडून, राज्यकर्त्यांकडून तिच्यावरती प्रचंड अशी टीका होते। जेव्हा प्रकरण शिगेला पोहोचतं कार्यकर्ते ब्रेस्ट टॅक्स घ्यायला तिच्या घरी येतात, ती विरोध करते, तिच्यावरती जबरदस्ती केली जाते, तेव्हा ती घरात जाते। सगळ्यांना वाटतं आता ती ब्रेस्ट टॅक्स घेऊन बाहेर येईल, परंतु पाहतात तर काय ती धारदार चाकूने आपले दोन्ही स्तन कापून टॅक्स म्हणून त्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये देते। प्रचंड मोठा रक्तस्राव होतो, पुढे त्या स्त्रीचा मृत्यू होतो आणि खवळलेला दलित समाज लढा उभारतो आणि पुढे 1924 साली म्हणजे अजून 100 वर्ष सुद्धा पूर्ण झालेले नाही अशा काळामध्ये ते कायदे रद्द करण्यात येतात। मग परीक्षक महोदय मला वाटतं स्वातंत्र्यानंतर आपण पोलीस स्टेट ही संकल्पना मागे टाकून वेलफेअर स्टेट अर्थात लोककल्याणकारी राज्याची स्थापना आपण केली। लोककल्याणकारी राज्याचा एक साधा नियम असतो की जो सवर्ण समाज आहे म्हणजे असा समुदाय जो वर्षानुवर्षापासून संसाधनाचा
उपयोग घेत आलेला आहे आणि दुसरा असा समुदाय जो पहिल्या समुदायाची वर्षानुवर्षापासून शिकार होत आलेला आहे, या सगळ्या समुदायांना एकाच रेषेत आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद करणं म्हणजे मला वाटतं अफर्मेटिव्ह ऍक्शन घेणं हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रहो, आरक्षण विरोधकांचा कायम एक आरोप असतो, भारताचं संविधान हे समानतेवरती आधारित आहे आणि आरक्षण समानतेची पायमल्ली करतं. पण मित्रहो, आरक्षण समानतेचा अर्थ व्यक्ती कोणत्याही जातीची, धर्माची, रंगाची, पंथाची असो सगळ्यांसाठी एकच नियम हा संकुचित अर्थ आपण लक्षात घेतो, त्याला निगेटिव्ह इक्वॅलिटी म्हटलं जातं. मग 19व्या शतकाच्या नंतर तिकडे कार्ल मार्क्स असेल, आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गांधीजी यांनी पॉझिटिव्ह इक्वॅलिटी नावाची संकल्पना आपल्या समोर ठेवली. ती संकल्पना असं सांगते की मित्रहो, या सगळ्या वर्गांना लाभापासून एका रेषेमध्ये आणण्यासाठी एक विशेष सूट देण्यात आली आहे, ती म्हणजे आरक्षण. यातनं मला सांगायचं आहे की आरक्षण हे इक्वॅलिटीचं उल्लंघन करणार नसून ते पॉझिटिव्ह इक्वॅलिटीचं समर्थन करतं, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज जातीवरती आधारित आरक्षण हे भेदभावाला पूरक आहे असा सुद्धा आरोप केला जातो. पण स्वातंत्र्याच्या 75 सुद्धा अनेक घटना जातीवरती अन्याय अत्याचार घडत असतात. म्हणजे आपल्याकडे हाथरस असेल, रोहित प्रकरण अजूनही जातीवरती घडतं. आणि म्हणून लक्ष्मी यादव नावाची कवयित्री खूप छान म्हणते, मुलगा कबीरला खेळण्यात सापडलेली तलवार मी फेकून दिली कचऱ्यात, कारण जमावाचे आवाज ऐकले की आपणच सावध असल्याचं वाटतं. कधी कधी वाटतं दाखवावं त्यांना जात नसलेला आपल्या मुलाचं प्रमाणपत्र, दाखवावं त्यांना आपल्या घरात असलेलं संविधानाचं पोस्टर, बाबासाहेबांचा फोटो असलेलं द कॉन्स्टिट्यूशन. मग लक्षात येतं हेच तर नकोय त्यांना. मग जाळून टाकतील मुलांना संविधानासोबत, जाळून टाकतील मुलाला संविधानासोबत. ही जातीय व्यवस्थेची अवस्था पाहता माणूस म्हणून जगण्याचे माझे सगळे स्रोत आता संपलेले आहेत. तुमच्या माणूस म्हणून जगण्याचे स्रोत शिल्लक असतील तर मला सांगा. असं म्हणणारे श्रीकांत डेरंगे जेव्हा पाहतो तेव्हा मला जाती आधारित आरक्षणाची उपयुक्तता या ठिकाणी लक्षात यायला लागते. खरं तर विषयाच्या शेवटाकडे जात असताना 1992 नंतर शासनाने स्वीकारलेल्या जागतिकीकरणामध्ये या ठिकाणी आर्थिक विषमतेला पाठबळ देऊन त्या ठिकाणी इथल्या दलितांना, शोषितांवर पीडित करण्याचं शासनानं धोरण अवलंबलं. मला वाटतं शाहू महाराज आंबेडकरांच्या विचार प्रवाहाचं पुनर्निर्माण करून आपण ते समाजात रुजवूया. मनपूर्वक धन्यवाद.